नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मस्तपैकी असं झणझणीत सफेद वाटाण्याचं कालवण ही रेसिपी. हे कालवण तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत आणि पावासोबत सुद्धा खाऊ शकता. पावासोबत तर एकदम भारी लागतं. वरून मस्तपैकी असा कोथिंबीर, कांदा व लिंबू पिळून एकदम भारी लागतं. आणि रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर आपण या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी 1 कप सफेद वाटाणे घेतलेले आहेत कच्चे. ते रात्री भिजसे ठेवले होते मी. त्यानंतर 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या गरम पाण्यामध्ये भिजशा ठेवल्यात. 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. 1 टोमॅटो तो सुद्धा उभा चिरून घेतलेला आहे. 1 कप सुकं खोबरं, कोथिंबीर, कढीपत्ता, आलं लसूण मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट मसाला, अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. जराही वेळ न घालवता सर्वप्रथम आपण सफेद वाटाणे आहेत ते कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत. असे कुकरमध्ये सफेद वाटाणे घालायचे आहेत. त्यानंतर इकडे मी कच्चा बटाटा आहे तो एक असा सोलून घेतलेला आहे, तो घालायचा आहे. त्यानंतर पाणी घालायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हळद घालायची आहे चिमूटभर. चिमूटभर आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. व आपण आता हे कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवर आपल्याला कुकरच्या 4 शिट्ट्या काढायच्या आहेत. बघू शकता तुम्ही मस्तपैकी अशा कुकरच्या शिट्टी झालेली आहे. आपण आता कुकर थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. कुकर आपला थंड झालेला आहे. आपण आता चेक करूया आपले वाटाणे शिजले आहेत की नाही. बघू शकता 4 शिट्ट्यांमध्ये आपले वाटाणे चांगले मस्तपैकी असे शिजलेले आहेत. त्यानंतर आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅन मध्ये आपण आता कांदा घालायचा आहे उभा चिरलेला. व कांदा चांगला हाय फ्लेम वरती आपल्याला परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर चेंज झाला पाहिजे असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता कांद्याचा कलर चेंज झाला आहे थोडा. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालायचा आहे. तो सुद्धा आपण आता हाय फ्लेमवर परतवून घेणार आहोत. टोमॅटो आपला चांगला परतवून झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये सुकं खोबरं आहे ते घालायचं आहे. आता गॅसची फ्लेम इकडे मात्र मीडियम ठेवा. मीडियम फ्लेमवर आपल्याला खोबरं आहे ते परतवून घ्यायचं आहे. सुकं खोबऱ्याचा कलर आहे तो चेंज झाला पाहिजे, थोडं लालसर झालं पाहिजे सुकं खोबरं. त्यानंतर याच्यामध्ये आपण कोथिंबीर आहे ती घालायची आहे व परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आपला मसाला आहे तो चांगला भाजून झालेला आहे. आपण आता हा थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे. बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला काढून घेतलेला आहे. आपण आता याच्यामध्ये लाल सुकी मिरची जी गरम पाण्यात भिजवून ठेवली होती ती घालायची आहे व थोडंसं पाणी घालायचं आहे व मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आपला मसाला तयार आहे. आपण आता झणझणीत सफेद वाटाण्याचं कालवण बनवायला सुरुवात करायची आहे. इकडे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण आता तेल घालायचं आहे. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये जिरं आणि मोहरी घालायची आहे. त्यानंतर कढीपत्ता आहे तो घालायचा आहे. आलं लसूण मिरचीचा ठेचा घालायचा आहे व 2 ते 3 मिनिटं आपण आता हे मीडियम फ्लेमवर चांगलं परतवून घ्यायचं आहे. लसणाचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे. त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं
ते घालायचं आहे व 2 ते 3 मिनिटं आपण मीडियम फ्लेमवर मस्तपैकी असं परतवून घ्यायचं आहे वाटण हे. बघू शकता तुम्ही. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर बेसिक मसाले घालायचे आहेत. हळद घालायची आहे, धणे पावडर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे, गरम मसाला आहे तो घालायचा आहे व चांगलं परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं. मसाले चांगले भाजले गेले पाहिजेत असं परतवून घ्यायचं आहे. मस्तपैकी आपला मसाला आहे तो भाजलेला आहे. असं थोडंसं तेल सुटलं पाहिजे. बघू शकता असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आपण आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे व परत मसाला आहे तो चांगला भाजून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर जे आपण वाटाणे उकडवून घेतले होते ते घालायचे आहेत. त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा आहे तो असा कुस्करून घालायचा आहे व परतवून घ्यायचं आहे चांगलं. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. बघू शकता मस्तपैकी असं परतवून झालेलं आहे. आपण आता मिश्रणाला एक उकळी आणायची आहे मस्तपैकी अशी. उकळी आल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व 5 ते 6 मिनिटं आपल्याला हे मीडियम फ्लेमवर शिजू द्यायचं आहे कालवण. त्यानंतर आपण आता ह्याच्यावरती कोथिंबीर घालायची आहे व परतवून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी असं झणझणीत सफेद वाटाण्याचं कालवण तयार झालेलं आहे. तुम्ही हे मस्तपैकी भाकरी, भातासोबत, पावासोबत पण खाऊ शकता. आणि माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.